फीट रोड, 90 फीट रोड, मग तिथे एफएस वाढवलेला एफएस आहे. पूर्वी 20 मजले, 30 मजले, आता 80 मजले. लोक येत आहेत. पैसा कुठनं येतोय तो माहित नाही, पण लोक येत आहेत राहायला. त्यांना पाणी कुठनं देणार? झोपडपट्टीत शौचालयात गेलं तर पार्श्वभाग धुवायला पाणी नाही अशी परिस्थिती झोपडपट्टीत आहे. मी स्वतः झोपडपट्टीचं प्रतिनिधित्व करतो. अशी गंभीर परिस्थिती आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये मी बघितली नव्हती. ह्या पाण्यावरनं खून पडतील खून. आणि लोकांचं डोकं कसं फिरलंय. कालच्या रेल्वेच्या खुनावरनं आपल्या डोक्यात लक्षात आलं असेल की लोकांची मानसिकताच बिघडली आहे. भीती नावाची एक जी भीती असायची, म्हणजे आजही माझं हे भाषण चालू आहे, याच्यातलं काही चूक झाली तर मला भीती वाटते की पवार साहेबांचा 15 मिनिटात फोन येणार, लक्ष जास्त शहाणा झाला गेले. अशी भीती आता समाजात दिसत नाही. म्हणजे फक्त दरवाजा कोणी उघडायचा, दरवाजा बंद कर, ह्याच्यावरनं चाकू काढून खाट गेला विकेट. म्हणजे असं तर फक्त गँगवरमध्येच होतं. पण कायदा आणि राज्य व्यवस्था ह्याची भीती गेल्यामुळे ही सगळी परिस्थिती होते. आणि त्यामुळे पाण्यावरनं पुढच्या काळामध्ये, म्हणजे असं म्हणतात की बुद्धाचा जन्म देखील पाणी टंचाईवरनंच झाला. पाण्याच्या युद्धावरनंच मिलिंद राजाचा उदय झाला. हे त्या काळापासून पाणी टंचाईतनं निर्माण झालेले गौतम बुद्ध, आता गौतम बुद्ध नाही निर्माण होणार, आता टोळ्या निर्माण होतील. मिलिंद राजा नाही निर्माण होणार. तुम्ही हा प्रश्न खरोखर मुनगंटीवर साहेब अतिशय गांभीर्याने सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे. ह्याच्यातलं राजकीय द्वेष, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूया. पण मी तुम्हाला सांगतो, ठाण्यामधली गंभीर पाणी टंचाई हा अनेक वर्षांचा विषय आहे. याच्या कधीच महानगरपालिकेने गांभीर्याने घेतलं नाही. मी माझ्या भागापुरतं बोलतो की आमच्या भागाला तर काय मागासलेला भाग आहे, पण सर्वात ह्याच्यात मला 2 मिनिटं अजून लागतील फक्त. ह्याच्यात सर्वात मार खात आहे ते घोडबंदर रोड. प्रत्येक सोसायटी 20-20 लाख रुपयाचं टँकर बिल भरतंय. मग जर बोललं की तिथे राजकीय लोकांचे खिसे हे फक्त टँकरच्या लॉबीतनं भरले जातात, इलेक्शनला तुम्हाला फंड हा टँकर लॉबीच आणून देते असं बोललं तर राग येतो. आम्ही काय पैसे खातो काय? अरे मग टँकर लॉबी एवढे कुठनं आणते पाणी? बरोबर त्यांना पाणी कसं मिळतं? 20-20 लाखाचं बिल्डिंगचं बिल भरलं कसं जातं? तेव्हा हा प्रश्न गंभीर आहे. ह्याच्यामध्ये मध्यमवर्गीय माणूस मरतोय, 1-1 कोटी रुपयाचे फ्लॅट घेतोय, नवरा बायको 8-8 तास 10-10 तास राबतायत, सकाळी 8ला घर सोडतात, रात्री 10ला घरी येतात, कारण का EMIचा प्रश्न समोर होतोय. आणि तो EMI भरत असताना पुढच्या 3 महिन्यानंतर डोळ्यातनं पाणी येईल आणि प्यायला पाणी नसेल. याच्याबद्दल गांभीर्याने विचार करा. एवढंच बोलतो आणि परत एकदा मुनगंटीवार साहेबांचं अभिनंदन करतो की मी एका चांगल्या विषयाला वाचा फोडलीत आणि आम्हाला बोलायची संधी मिळाली. नाही तर आजकाल बोलता पण येत नाही ना. कधी खटकन दाबतील आणि बसवतील खाली, बोलता पण येत नाही. त्यामुळे आमचे म्हणजे मित्र नाही म्हणणार, पण अध्यक्ष साहेब तरी दयाळू मायाळू आहेत, त्यामुळे त्यांच्यामुळे बोलताही आलं. एका चांगल्या विषयाला बोलू दिल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन करतो आणि सरकारने या विषय गांभीर्याने घ्यावा. एवढंच बोलून माझं भाषण थांबवतो. महाराष्ट्र, जय भीम. पाण्याच्या प्रश्न